नमस्कार. जनहित समाचार यूट्यूब चॅनल तुम्ही पाहत आहात. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात. आजच्या खास बातमी पहा. पत्रकाराच्या वरती हल्ल्याच्या निषेध व दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनाच्या प्रतिनिधी मंडळाच्या वतीने व वेगवेगळे पत्रकार संघटनेचे पत्रकार, भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उप-आयुक्त व भिवंडी प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन अनुरोध करण्यात आले की दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शनिवार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी 24 तासचे ब्युरो चीफ श्री योगेश खटे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ श्री अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ श्री किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ के दानवळील पार्किंग जवळ कार्यरत गुंडा प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्के आदींनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात श्री किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. चौथ्या स्तंभावर घाला घालणं ही गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तीवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असा वाव आहे. शासन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खालील प्रमाणे पत्रकारांच्या मार्फत मागणी सादर करण्यात आला आहे. पहिली मागणी, सदर प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. दुसरी मागणी, राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. तिसरी मागणी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण असावे. शासनाच्या अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले पत्रकार संतोष चव्हाण, संजय भोईर, मनीष गायकवाड, अशोक पाटोळे, फारुख मेमन, अबू बकर, अनिल गजरे, बाबूराव करी व इतर पत्रकार शासनाच्या अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. आता बघा पत्रकारांचे प्रतिनिधी काय म्हणतात, ऐका. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. नाशिक येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्या निषेधात आपल्याकडनं निवेदन सादर केलं, काय सांगू? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर जो काही जाहीर हल्ला झाला, त्या हल्ल्याचा आम्ही या भिवंडी शहर आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. आम्ही आताच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या मागण्या आहेत की त्या जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी. पत्रकार संरक्षण कायदा जो आहे त्यामधील तरतुदीनुसार पत्रकारांना संरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे. त्याचा आम्ही भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करतो. राज्य शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केला आहे, मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे आम्ही इथं तीव्र नाराजी करतो. जे हल्लेखोर होते त्यांच्यावर तातडीने शासनाने व पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी समस्त भिवंडीतील पत्रकारांच्या वतीने आम्ही इथे करत आहे. याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त, ACP यांना लेखी निवेदनसुद्धा सादर केलेले आहे. ओके. आजच्या बातम्या समाप्त होत्या. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.